नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज संदेशच्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय महेशदादा चिवटे आलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केलेले असून त्या संदर्भामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि तालुक्यातलं चित्र कसं आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चिवटे साहेब नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. करमाळा तालुक्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं असं अतिशय जोरदार आणि गतिमान झालेलं आहे. आता या सर्व वातावरणामध्ये म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी भाजप आहे, दुसऱ्या बाजूला तालुका विकास आघाडी आहे, तिसऱ्या बाजूला आपले बच्चू कडूंचा प्रहार पक्ष आहे आणि त्याचबरोबर आपला शिवसेना एकनाथरावजी शिंदे गट यांच्या धनुष्यबाण या चित्रावरती आपलेही उमेदवार 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीच्या गणामध्ये आपले उमेदवार उभे आहेत. तर या निवडणुकीमध्ये हा राज्य पातळीवरचा मोठा पक्ष असताना सुद्धा तुम्ही 6 गट आणि 12 गण असताना 50% जागा का लढवतात? या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसेना तळागाळात या तालुक्यात रुजलेली आहे. आपण जर पूर्वीचा इतिहास बघितला तर 3 आमदार शिवसेनेने धनुष्यबाणावर इथं निवडून दिलेले आहेत आणि प्रचंड असं शिवसेनेला मानणारा मतदार इथं आहे आणि आमच्याकडं 18चे 18 उमेदवार या ठिकाणी तयार होते. पण आमचे जे शिवसेनेत असलेले आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब यांच्याकडे पक्षाने 9 AB फॉर्म दिले होते आणि माझ्याकडे 9 AB फॉर्म दिले होते. बालाजी सरोवर या ठिकाणी आमच्या सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती आणि त्यांनी 9 उमेदवार आम्ही उभा करू अशा पद्धतीचा शब्द राज्याचे शालेय मंत्री दादा भुसे साहेबांना दिला होता आणि त्यावेळेस सगळं ठरलं होतं की 9 उमेदवार त्यांनी उभा करायचे, 9 उमेदवार जुन्या शिवसैनिकांनी उभे करायचे. आम्ही आमचे 9 चांगले उमेदवार सक्षमपणे उभा केले. सगळ्यांनी AB फॉर्म दिले, सगळ्यांनी अर्ज भरले. पण माननीय जयवंतराव जगताप साहेबांकडे जे 9 AB फॉर्म दिले होते पक्षाने, त्यांनी ते पक्षाने AB फॉर्म दिलेले वापरले नाही आणि 2:30 वाजता ते AB फॉर्म आमचे संपर्क प्रमुख रवी आमले यांच्या ताब्यात परत देऊन टाकले आणि रवी आमले साहेबांनी माझ्या ताब्यात दिले. हेच जर AB फॉर्म जर आम्हाला आदल्या दिवशी मिळाले असते किंवा जयवंतराव जगताप साहेबांनी जर सांगितलं असतं की मी या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणार नाही, माझ्या डोक्यात वेगळी गणित आहेत, तर 18चे 18 शिवसेनेने तगडे उमेदवार दिले असते आणि सर्व तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण आम्ही पोचवला असता. केवळ या ठिकाणी त्यांनी दिलेले AB फॉर्म या ठिकाणी दिले नाही लोकांना. लोक इच्छुक होती. मार्केट कमिटीमध्ये 2-2:30 वाजेपर्यंत लोक तिकिटासाठी बसले होते. जालिंदर पानसरे असतील, आपले ते गौंडरेचे बंटी जाधव असतील किंवा दादासाहेब लबडे असतील, चांगण भाऊसाहेब असतील, असे चांगले चांगले उमेदवार त्या ठिकाणी मार्केट कमिटीत 2 वाजेपर्यंत AB फॉर्म मिळतील हे आशेने बसले होते आणि आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी 2:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली एकदम U-टर्न घेतला आणि आपली भूमिका बदलली की मी निवडणूक लढवणार नाही आणि B फॉर्म परत दिले. त्यामुळे त्यांचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्यात सुद्धा प्रचंड नाराजी झालेली आहे. पण जे काही झालं ते झालं. पण आमच्याकडे दिलेले 9 फॉर्म आम्ही ताकदीने लोक उभा केलेत आणि मला खात्री आहे की आमचे 9चे 9 उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार. आता तसं जर पाहिलं तर शिवसेनेच्या या संपूर्ण जो काही गट आहे, आता गट म्हणतो मी तालुक्याच्या दृष्टीनं, कारण आता सध्या पक्ष म्हणा, गट नाही, एवढ्यासाठी गट म्हणतोय की सध्या तालुक्यामध्ये पक्ष अधिक गट अशा पद्धतीचं वातावरण आहे. तर शिवसेना या पक्षामध्ये तुम्ही असणारे सर्व मंडळी आणि त्याचबरोबर नव्यानं आलेले जयवंतराव जगताप गट, यामुळे मी असं म्हटलं की हे तुम्ही सर्व मिळून एकत्रित असताना हा नेमका तुमचा समन्वय का घडू शकला नाही? नेमकं काय त्याच्या पाठीमागे काय झालं? समन्वय काय घडू शकला नाही याचं कारण तुम्ही सांगू. आम्ही तर सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढवायला तयारच होतो. त्यांनी कशासाठी U-टर्न घेतला आता हा तुम्ही त्यांनाच विचारू शकता ना. कारण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी एकनाथ शिंदे साहेबांशी एकनिष्ठ आहे, शिवसेनेतच आहे, हे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं.
आणि अशा असताना त्यांनी अचानक निवड आणि सगळे आता तुम्ही बघतायत तर निश्चित निवडणुकीत त्यावेळेस म्हणले होते त्यांनी आम्ही स्टॉप घेणार आहे. आता तर ते पाठिंबा देत आहेत. आज तर ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाठिंबा देत आहेत. आज रश्मी बागल यांना या ठिकाणी त्यांनी घरी बोलून पाठिंबा दिलेला आहे. मग अशा ह्या सगळ्या परिस्थितीत जे आलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देत आमचे शिवसैनिक जे जातिवंत शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहेत हे कधीही धनुष्यबाण खाली ठेवणार नाहीत आणि आम्ही लढत आहोत. नाही, आता आपण यापूर्वी बोलताना आता सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार निवडून येणार हे जे तुम्ही आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. पण आता या सध्याच्या घडीला असं झालेलं आहे की एका बाजूला भाजप म्हणजे बागल गट आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय मामा शिंदे यांची युती झालेली आहे आणि त्याचबरोबर या युतीबरोबरच माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब यांची पण त्यांच्यासोबत पाठबळ त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे 3 गट एकत्र झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांची तालुका विकास आघाडी आहे आणि त्याचबरोबर सावंत गट हा पॉवरफुल आहे की ज्यांनी करमाळा नगर परिषद पूर्णतः स्वतःच्या ताकदीवरती जिंकलेली आहे आणि सध्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये ते त्यांचं अस्तित्व या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा या बलाढ्य युतीच्या समोर तुम्ही नेमकं कोणती रणनीती घेऊन याच्यामध्ये यश हासिल करण्याचा ही प्रयत्न जी करत युती आहात? झाली ही लोकाला जनतेलाच मान्य नाही आहे. बागल गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही युती मान्य नाही आहे. संजय मामाच्या कार्यकर्त्यांना ही युती मान्य नाही आहे. जयवंतराव जगताप साहेबांच्या कार्यकर्त्यांना युती मान्य नाही आहे. त्यामुळं लोकात प्रचंड राग आहे आणि करमाळ्याचा इतिहास आहे साहेब की ज्यावेळेस नेते मंडळी एकत्र येतात त्यावेळेस जनता विरोधात जाते आणि तुम्ही जनतेची प्रतिक्रिया घ्या. जनता आता करमाळा इतकं घाण आणि वांगाळ राजकारण कुठं नाही अशा प्रकारचा राग या जनता व्यक्त करते. आणि तुम्ही तर म्हणता 3 गट एकत्र आले. तुम्ही आता पत्रकार सिनियर आहात, जी 4थी पार्टी उभा आहे तिला सुद्धा छुपा पाठिंबा पालकमंत्री जयकुमार गोरेंचा आहे, म्हणजे नारायण पाटलांची पार्टी. त्यांना सुद्धा आदिनाथसाठी कर्ज पाहिजे आहे त्यामुळे ते त्यांच्या संपर्कात आहे. म्हणजे एकंदरीत शिवसेनेच्या विरोधात सगळे एकत्र आलेत. एकत्र जे आलेत ते काय करमाळ्याच्या विकासासाठी एकत्र आले नाहीत. ते कशासाठी एकत्र आले तुम्ही सांगा पत्रकार म्हणून. एक कुठनं तरी सत्ता मिळवणी, माणसात राहणे, कुणाला आपल्याला स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना तिकीट पाहिजे, कुणाला मुलाला तिकीट पाहिजे, कुणाला आपल्या नातेवाईकाला तिकीट द्यायचं आणि निवडून यायची हमी पाहिजे. मला सांगा या निवडणुकीत कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होती का? पंचायत समितीतल्या कामावर काही चर्चा होती का? जिल्हा परिषदच्या कामावर काही चर्चा होती का? हे फक्त राजकारण या करमाळा तालुक्यात चालू आहे. आपलं नाही साधलं की दुसऱ्याचं घर पेटवायचं अशा प्रकारचं सगळ्याच पुढाऱ्यांचं राजकारण या करमाळा तालुक्यात चालू आहे आणि सुजान जनता आहे. आता तुम्ही तालुक्यातल्या राजकारणाच्या संदर्भामध्ये जे काही परखड मत व्यक्त केलं, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की हे जे गचाळ राजकारण आहे किंवा जे काही तुम्ही म्हणता चुकीचं राजकारण आहे, याला तुम्ही स्वतः शिवसेने जिल्हा प्रमुख म्हणून कशा पद्धतीने श्रेय देतात किंवा तुमची त्या दृष्टीने रणनीती काय असेल की जेणेकरून मतदारांपर्यंत तुम्हाला हे सगळं मांडायचं, आमची त्यांचा पाठिंबा रणनीती हीच मिळवायचा? आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा, एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना दिलेली मोफत लाईट असेल, वारकऱ्यांच्या दिंड्याला दिलेलं अनुदान असेल किंवा आरोग्याची सेवा दिलेली असेल, लोकांना केलेली मदत असेल, कोरोनाच्या काळात केलेली मदत असेल, तर या सगळ्या प्रसंगात शिवसेनाच उभी राहते. आता कोरोनाच्या काळात सगळे पुढारी तालुक्यातले घरात बसले होते, शिवसेना सेवा करत होती. आणि आम्ही जे उमेदवार दिलेत ते एकदम कोऱ्या पाठीचे उमेदवार दिलेत, तरुण पोरं दिलेत. तुम्ही आमचे जे उमेदवार बघितले तर साधी मुलं आहेत सगळी. आणि आम्ही लोकांना एकच सांगतो की आमचा जर माणूस जर निवडून आला तर पंचायत समितीत कुठल्याही कामाला तुम्हाला 1 रुपया द्यावा लागणार नाही. आज पंचायत समितीत जर गेलं तर घरकुल द्यायचं म्हणलं 40 ते 50 रुपये कमिशन द्यावं लागतं. दलालांची टोळी झाली पंचायत समितीमध्ये. विहिरीस म्हणजे तसंच झालेलं आहे. पार्टीच्या लोकांना, जवळच्या लोकांना घरकुलं दिली जातात. विशेषतः मागासवर्गीय लोकांना असतील, ज्यांना घरं मंजूर होत त्यांना काहीतरी क्युऱ्या काढल्या जातात, घरं दिली जात नाहीत, विहिरी दिले जात नाहीत, रस्ते दिले जात नाहीत आणि राजकारण होते. आणि पंचायत समिती हा दलालांचा अड्डा झाला आहे आणि हा दलालांचा अड्डा मोडून काढून सर्वसामान्यांना 1 रुपयाही न देता प्रत्येक काम करून देण्याची जबाबदारी आम्ही शिवसैनिकांनी घेतली. आणि आमचे उमेदवार तसेच. आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर सुद्धा कुणाकडनं चहा पिणार नाही, या निवडणुकीत कुणाला चहा पाजणार नाही, कुणाला जेवण देणार नाही. पण आमचे जे उमेदवार बघितले तर चिकलठाणचा उमेदवार आमचा 22 वर्ष वयाचा आहे. आज त्याच्या गाडीत मागं 300 ते 400 मुलं असतात साहेब.
आमचं राहुल कानगुडे म्हणून या ठिकाणी आम्ही उमेदवार दिला आहे देवळालीचा. त्याच्या मागं फिरायला निघलं 1000-2000 माणसं त्याच्याबरोबर असतात. या ठिकाणी नानासाहेब साखरेसारखा उमेदवार आम्ही याच्या ठिकाणी कामगार नेता दिलेला आहे. तिथं वारगडसारखा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दिलेला आहे. इकडं गौतम रोडेसारखा आम्ही डॉक्टर माणूस या ठिकाणी दिलेला आहे. धनंजय काका पाटील म्हणून तिकडं खाली आम्ही नेरल्यात उमेदवार दिलेला आहे, जो लोकांच्या आडीनडचीला जाऊन. आणि ह्यांनी उमेदवार कसे दिलेत विरोधकांनी? संभाजीनगरचा उद्योगपती, बोरवलीचा उद्योगपती. आता जर संभाजीनगरचा जो उद्योगपती इथं पंचायत समिती सदस्य झाला तर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी तिकडं काम सांगायला जायचं का? तर आमची जी पोरं उभा राहिलेली आहेत शिवसैनिक भगवा घेऊन, ही तळागाळातली पोर आहेत आणि त्याच्या गचुड्याला हात धरून तुम्ही काम सांगू शकतात. आज करमाळ्यात कुठल्याही पुढाऱ्याच्या बंगल्यावर जर गेलं तर त्याला भेटायला 3 तास लागतात. आमचा माणूस कुठेही उपलब्ध राहणार आहे. आणि आज आम्ही शिवसेनेचं काम बघितलं. वकील साहेब, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की कोरोनाच्या काळात आम्ही या ठिकाणी 2 टाईम 700 ते 800 लोकांना जेवण दिलं, रेमडेसिवीरच्या अनेकांना इंजेक्शन मोफत दिली. आम्ही दर महिन्याला आरोग्याचे कॅम्प घेतोय. आमचं वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून लोकांना वैद्यकीयची सेवा देतोय. कोणाचा प्रश्न असला की आमचा कार्यकर्ता स्वतः पोलीस स्टेशनला जातोय. ही कुठला पुढारी काम करतोय हो? कुठला पुढारी काम करतोय? फक्त नात्यागोत्याचं राजकारण, पैशाचं राजकारण. कोणाला कारखाना पाहिजे, कोणाला अजून काय सत्तेचा फायदा पाहिजे. सगळी ॲडजस्टमेंटचं राजकारण एकमेकात चाललंय. गेल्या 2 महिन्याखाली वकील साहेब, जी लोक एकमेकाला शिव्या देत होती, एकमेकाचं तोंड बघत नव्हती, ती आता एकमेकाचे गोडवे गातात. लोकांनी काय करायचं? त्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी काय करायचं? आज जगताप साहेबांचे अनेक कार्यकर्ते असे की ज्यांना निवडणूक लढवायची होती, आज जगताप साहेब सगळीकडे प्रचार करतात. ह्याच जर प्रचार त्यांनी त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यासाठी प्रचार केला असता तर अजून जगताप गट किंवा त्यांचे लोक त्यांच्यावर भावना वाढली असती. पण विदारक परिस्थिती. आता बागलांच्या संदर्भात सुद्धा बागलांवर ही सगळी टीका करत होते आणि आता ही सगळे परत एकत्र झालेत. आता रश्मीदिदी बागल यांनी 2 वेळा विधानसभा लढवली आहे. आता ते जिल्हा परिषदला परत उभा राहिलेले आहेत. 1 वेळा लढवली. 2014ची निवडणूक त्यांनी लढली. 2019ची निवडणूक त्यांनी लढवली. त्यांनी त्यांच्या कुटुंबाने लढवली. 3 वेळा लढवली ना. स्वर्गीय मामा गेल्यानंतर त्यांनीच सगळं गट चालवलं ना. म्हणजे प्रत्येकाला ह्यांना घरातच पदं पाहिजेत. कार्यकर्त्यांना कधी पद दिलं ना? त्या गटात काय दुसरा नव्हता का कार्यकर्ता? तीच माणसं आहेत. बघा तुम्ही, पंचायत समितीला सुद्धा उमेदवार दिलेली तीच माणसं आहेत. नवीन माणसांना संधी कधी मिळणार यातून? आणि मी या निमित्तानं आपल्या कमलाभावानी संदेश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातल्या सुजाण मतदारांना विनंती करणार आहे, तुम्हाला जर ह्या लोकांना जर राजकारणाला स्वार्थासाठी एकत्र येऊन सगळ्या जनतेची चेष्टा करणाऱ्या पुढाऱ्यांना जर धडा शिकवायचा असेल तर शेतकऱ्यांनी आता मतदारांनी निवडणूक हातात घेऊन या ठिकाणी धनुष्यबाणाला मत दिलं पाहिजे. अशा प्रकारे मी यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातल्या सगळ्या स्वाभिमानी मतदारांना विनंती करणार आहे की आता बस झालं हे गटातटाचं राजकारण. सगळे एकत्र आहेत वकील साहेब. स्टेजवर बघणाऱ्याला सुद्धा आज फोन लावला तर कळत नाही कोण कुठल्या स्टेजवर आहे. तुम्हाला सुद्धा बातमी लिहिताना कळत नसेल आज कुणाच्या हे गटात लिहिलं, पुढला जर साप्ताहिक संदेश आठवड्यात आला की दुसऱ्या पार्टीत तो असतो. अशा पद्धतीचं राजकारण, विकासाचं काही होत नाही. आज रिटेवाडी उपसा सिंचनसारखी योजना आहे. या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, पाठपुरावा केला, त्याचं सर्वेक्षण केलं. शिवसेना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या मनात या ठिकाणी पोचलेला आहे आणि प्रत्येकाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवेत असे वाटत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरच आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकणार आहे. आता आपण या तालुक्याच्या राजकारणातलं जे मर्म आहे ते खूप चांगल्या रीतीनं मांडलेलं आहे. म्हणजे आज इकडं उद्या तिकडं अशा पद्धतीचं जे काही खूप असं गुंतागुंतीचं आणि घडीघडीला बदलाचं राजकारण, स्वार्थाचं राजकारण आपण मांडलेलं आहे. आता या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पण स्वतः राजकारणामध्ये आहात आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपले उमेदवार आहेत, तर भविष्यामध्ये नेमकी विकासाची दिशा तुमची कशी असेल? तुम्ही कुठल्या कामावरती लक्ष केंद्रित करणार आहात किंवा तुमचा निवडणुकीतला अजेंडा काय आहे? निवडणुकीतला अजेंडा तर मागायचं. आता ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आहे. तर पहिल्यांदा पंचायत समितीतला कारभार भ्रष्टाचारमुक्त करणे, तिथल्या
यंत्रणेला काय म्हणतात यंत्रणेला चांगली सवय लावणे, येणाऱ्या माणसाचं चांगल्या पद्धतीने काम त्या पंचायत समितीत झालं पाहिजे. पंचायत समितीत येणाऱ्या माणसाला कुठल्याही कामाला तिथल्या अधिकाऱ्याला ₹1 द्यावा लागणार नाही अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि योग्य लाभार्थ्याला पंचायत समितीतनं फायदा मिळाला पाहिजे. ह्या पद्धतीचं आम्ही काम करू आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी वर आहेत. आमचे ग्रामविकासचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब आहेत. सगळ्या योजना आमच्याकडे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब देणारे माणसं. आता ग्रामविकासच्या माध्यमात योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून आपण बैठक लावली. इथं अनेक प्रश्न आहेत, पोलीस पाटलापासूनचे सगळे प्रश्न आहेत. आता तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय द्यायचं असेल तर ते योगेश कदम साहेबच देऊ शकतात. ग्रामपंचायतला कुठला निधी द्यायचा असेल तर योगेश कदम साहेबच देऊ शकतात. राज्यमंत्रीपद आमच्याकडे आहे, आम्ही देऊ शकतो. आमच्याकडे सुद्धा शिवसेनेकडे 9 राज्यमंत्रीपद आहेत, 9 कॅबिनेट मंत्री आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आज जर गेल्या वेळेस बघितलं तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता 30 कोटी रुपयाची कामं या तालुक्यात आणतो 2 वर्षात शिंदे साहेबांच्या माध्यमातून. 30 कोटी रुपयाची. करमाळा शहरात माझ्या कारकिर्दीत 8 कोटी रुपयाची कामं झालीत वकील साहेब. एवढी कामं या ठिकाणी आम्ही आणि एवढं करत असताना जनतेची बी कामं करतो ना. समाजसेवेची काम करणं कोण करते मला सांगा. एखाद्या माणसाला जर दवाखान्यात ॲडमिट व्हायचे, त्याला काय कुणाला भेटायचं असेल, कधी मदत आहे, कुठला पुढाऱ्याचं दार उघडे मला सांगा वकील साहेब. कोरोनाच्या काळात कुणाचं दार उघडं होतं. एखाद्याला जर विहिरीचं काय प्रॉब्लेम असेल तर कोणाचं दार उघडे. आज लाईटीचे प्रश्न गंभीर आहेत आपल्या ह्याच्यात. पैसे दिल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर बसत नाही. शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मरसाठी तुम्ही MSCBीत जाऊन बघा कसा अंधाधुंदी कारभार चाललेला आहे. आता आपण जे चर्चा झाली आत्तापर्यंत ही तालुक्यातल्या राजकारण आणि तालुक्यातल्या प्रश्नावर झाली. आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात, तर जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे, जिल्ह्याच्या इतर मतदारसंघामध्ये तुमचं काय कशा पद्धतीचं कामकाज चालू आहे? माझ्याकडं 3 तालुक्याची जबाबदारी आहे, माढा, माळशिरस आणि करमाळा. करमाळ्यामध्ये आम्ही 3 जिल्हा परिषद सदस्य 3 जिल्हा परिषद 6 पंचायत सदस्य उभा या ठिकाणी केलेले आहेत. माढामध्ये आम्ही 1 जिल्हा परिषद सदस्य 4 पंचायत समिती सदस्य उभा केलेले आहेत. आणि आम्ही तिकडं माळशिरसमध्ये एक निमगाव गट म्हणून जिल्हा परिषद पूर्ण गट आम्ही तिथं घेतलेला आहे. तो निमगाव गट आमच्याकडं, जिल्हा परिषद आमच्याकडं आहे आणि 2 पंचायत समिती आमच्याकडं आहे. तर अशा ठिकाणी आमचे बघा 2, 3, 4, 5 जिल्हा परिषद सदस्य माझ्या कार्यक्षेत्रात उभे आहेत. 6, 4, 10, 2, 12 पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उभे आहेत आणि सगळे कोऱ्या पाटीचे उमेदवार आहेत. आणि जास्तीत जास्त आम्ही सगळी ताकद देऊन हे सगळे उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता या मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना मी तुम्हाला आता असं विचारतोय की या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे अनेक प्रश्न आहेत, त्यातला एक असा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पण आहात. आपण म्हणजे आपले बंधू ज्यांना आरोग्यदूत असं म्हटलं जातं, मंगेशजी चिवटे साहेब, त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम आहे आणि त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या दररोजचा त्यांचा संबंध आहे. या तालुक्यातला MIDCचा प्रश्न की जी 1997ला मंजूर झालेली आहे, पण तिथं एकही अजून उद्योग उभारलेला नाही. MIDC म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राशिवाय आणि MSCBचं सबस्टेशनशिवाय दुसरं काय नाही. तर या दृष्टीनं तुम्ही काय करायचं धोरण ठरवलं आहे, कारण तुम्हाला त्याचा अनुभव आहे. या प्रश्नासंदर्भात गेल्या 1 वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे साहेब. उदय सामंत साहेबांना भेटून मी करमाळा MIDCसाठी जी नगर रोडला आहे त्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करून आणलेत. त्याचं काम चालू झाले. आपल्याला त्याला उजनीहून पाणी पुरवठा योजना आणायची होती, तर उजनीहून या ठिकाणी फिजिबल होत नव्हतं म्हणून तो विषय मागं पडला, तिथं पाणी शिल्लक नव्हतं. तर आपण विशेष बाब म्हणून आदरणीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या कार्यक्षेत्रात MIDCने एक विहीर घेतलेली आहे. त्याचं पूर्ण पाईपलाईनचं काम केलं. ते 2.5 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. खाली जमिनीच्या तळघरात 10 लाख लिटर पाण्याची टाकी एक होत आहे, स्टोरेज टँक म्हणून, आणि वर 10 लाख लिटरची टाकी होते. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. अंतर्गत डांबरी रस्ते सगळे मिळून 1.5 कोटी रुपयाचे आपण त्या ठिकाणी करून घेतले. माझं या बाबीवर विशेष लक्ष आहे. वा. प्लॉट वाटप नाही असं तुम्ही म्हणू नका साहेब. तिथं प्लॉट वाटप चालू झालेलं आहे. पहिल्या लॉटला 14 प्लॉट आपण वाटपला काढले होते, त्यातले 10 प्लॉटचं वाटप केलेलं आहे.
त्यातला मी सुद्धा एक प्लॉट त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मी या निमित्तानं यूट्यूबच्या चॅनलच्या निमित्तानं विनंती करतो की 736 रुपये चौरस मीटर प्रमाणे त्या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहे. आणि एक आनंदाची बाब सांगतो की एका मोठ्या चैन कोल्ड स्टोरेज असलेल्या बाहेर देशाच्या कंपनीला उदय सामंतच्या माध्यमातून मध्यस्थी करून 20 एकराचा प्लॉट गेल्याच महिन्यात अलॉट केलेला आहे. त्या बैठकीला या ठिकाणी मी होतो. त्यामुळे निश्चितच, आणि तो हायवे बी तो त्या ठिकाणून होणार आहे. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाच्या तिथं मोठे मोठे उद्योग आलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, जे 30-40 वर्षापासून कुणाला जमलं नाही ती मी या ठिकाणी करून दाखवलं आहे. आता मी करून दाखवलं म्हणलं की त्यात परत मी पण येतो आहे, पण आम्ही शिवसेनेने करून दाखवलं. 40 वर्षात 30 वर्षात कुणाला जमलं नाही ते तर काम चालू आहे. तुम्ही उद्या जाऊन एक स्पेशल तिकडे जाऊन या त्याचं. आणि विशेष म्हणजे याचं ऑफिस सांगलीला होतं, करमाळा MIDCचं. तर मी स्वतः त्याचा प्रयत्न करून ते सांगलीचं आपल्याला लांब पडत होतं, तर सांगलीचं कार्यालय रद्द करून त्याचं मेन ऑफिस आता सोलापूरला चालू केलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला येणं जाणं सोपं होईल. आणि या ठिकाणी कुणाला जर प्लॉट घ्यायचा असेल त्या MIDC तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण त्याला त्या ठिकाणी उद्योजक असेल तर त्याला त्या ठिकाणी प्लॉट नक्कीच उपलब्ध करून देऊ. तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जे काही सामाजिक काम करतायत त्यामध्ये आपलं हॉस्पिटल असेल, डायलिसिस सेंटर असेल, तर असे नेमकं काय काय आपण चालवत आहे, एक प्रेक्षकांना ते कळलं पाहिजे की तुम्ही नेमके सामाजिक उपक्रम करमाळ्यामध्ये काय करताय, तेवढे एक श्रोत्यांसाठी सांगा. आता या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून आपण करमाळ्यात जी महत्त्वाची सेवा आहे, डायलिसिस सेंटर आपण या ठिकाणी चालू केलेले. 9 मशीन या ठिकाणी डायलिसिसचे आहेत. एक मशीनची किंमत साधारणतः 10 लाख रुपये आहे आणि त्याला फार क्रिटिकल परिस्थितीत ते चालवावं लागतं. आपण कुठल्याही एक सिंगल पै न घेता वकील साहेब प्रत्येक पेशंटचं डायलिसिस करून देतो. आज पहिल्यांदा डायलिसिस करायचं असेल तर एखाद्या पेशंटला नगरला, पुण्याला जावं लागायचं, गाडी घेऊन जावं लागायचं, त्याच्याबरोबर एक माणूस जायचा, त्याचे पैसे वाया जायचे. पण ही डायलिसिस सेंटर करमाळा तालुक्यात उभा केलेलं पहिलं डायलिसिस सेंटर या ठिकाणी आपण उभा केलेलं आहे. आपण इथं चॅरिटेबल दवाखाना या ठिकाणी चालवलेलं, माफक दरात त्या ठिकाणी त्यांना उपचार या ठिकाणी करतोय. परत आपण ब्लड बँक चालू केलेली. ब्लड बँक म्हणजे स्टोरेज बँक नाही वकील साहेब, आपण तिथं रक्त कलेक्शन करून रक्तातले जेवढे घटक आहेत ते बाजूला करून प्लाझ्मा सहित सगळे ते लोकांना उपलब्ध करून देतो आणि सर्वसामान्यांना मोफत रक्त देतो. आपण या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून नर्सिंग कॉलेज चालू केले. आज त्याची 2री बॅच आहे. पहिली 40ची बॅच गेल्या वर्षी 1 वर्ष तिचं पूर्ण झाले. त्यांना आता आम्ही ट्रेनिंगला इतर हॉस्पिटलमध्ये पाठवतोय. आज दुसऱ्या 40 विद्यार्थिनीची भरती झालेली आहे. साधारणतः 3 वर्ग चलतील. 120 विद्यार्थिनीला या ठिकाणी नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं. तो अधिकृत केंद्राचा कोर्स आहे की जेणेकरून ती मुलगी एकदा नर्स झाली, तिला ते सर्टिफिकेट मिळालं तर तिला कुठेही या ठिकाणी 30 ते 35 रुपये महिन्याची चांगल्या हॉस्पिटलला या ठिकाणी नोकरी मिळू शकते. कोरोनाच्या काळात आपण रेमडेसिवीर इंजेक्शन फ्री दिले, 2 टाईम या ठिकाणी जेवण दिलं. आपण नवरात्रात 3 दिवस खिचडी वाटप असतो, वारकऱ्यांना जेवण फराळ वगैरे देतो. नवरात्रीत महिलांसाठी गरबांचे आयोजन करतो. आणि हे सगळं करत असताना आपण या ठिकाणी सगळी सेवा मोफत देतो आणि कुणाला या कुठला ह्याच्याबद्दल वर्गणी गोळा करत नाही, कुणाला त्रास देत नाही, काय नाही. आपण आपल्या हिमतीवर आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या जीवावर हे सगळे उपक्रम चालवतो. आणि असे अनेक उपक्रम सांगायचे की आता आम्ही लिटिल चॅम्प म्हणून एक इंग्लिश स्कूल चालू केली. बघायला एकदम 10,000 रुपये त्या ठिकाणी आम्ही त्या मुलांना शिक्षण देतो. त्यात त्यांना 4,000चं दप्तर ही देतो, पुस्तकं, 1,000 रुपयाची बॅग देतो, 1,000 रुपयाचा ड्रेस देतो. 10,000 रुपये फक्त फी ठेवलेली. आणि बेंगलोरची क्रीडो म्हणून एक संस्था आहे, त्याच्याशी टाईप केले. त्याची रॉयल्टी आपण 3 लाख रुपये भरली. ते क्रीडोचे टीचर ऑनलाईन त्या मुलांना शिक्षण देतात. एवढे म्हणजे अद्ययावत शाळा केलेली आहे. आणि भावी काळात सुद्धा अनेक असं उपक्रम करत होतात. आणि आपण समाज काय म्हणतो ह्याच्याकडे बघत नाही. आपण आता अनेक सामाजिक कार्याबद्दलची माहिती दिली आणि करत आहात. अतिशय चांगलं काम आहे. डायलिसिस जे आपण सुरू केलं, मी अनेक लोकांना पाहिलं, म्हणजे खूप चांगलं काम आहे. त्याबद्दल म्हणजे नो डाऊट खूप चांगलं काम करताय तुम्ही. आता बोलताना सांगितलं की करमाळा शहरासाठी मी 8 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. एवढं सगळं असतानासुद्धा आणि माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब तुमच्याकडे असतानासुद्धा नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपयश का आलं?
या निवडणुकीचं अपयशाचं सांगायचं म्हणलं तर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा ही माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळेच आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांना आम्ही स्वतःहून मी भाऊ मंगेश यांनी घेऊन शिंदे साहेबाकडे नेऊन प्रवेश दिला. प्रवेश करून घेतला. त्यांना ताकद दिली. त्यांच्या मुलाच्या संदर्भात ज्या केसेस होत्या त्या संदर्भात सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना फोन करून त्यातनं त्यांना रिलीफ मिळवून दिला. एवढं झाल्यानंतर आपण 2 मंत्री या ठिकाणी आणले. आदरणीय संजयजी शिरसाट साहेब असतील, योगेशजी कदम साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करमाळा शहरात केली. आणि योगेश कदम आलेले असताना नेमका महापूर इथं आला होता. त्या दरम्यान सुद्धा जवळपास 1.5 कोटी रुपयाचे कपडे लत्ते सगळे लोकांना मोफत शिवसेनेच्या वतीनं वाटलं. हे मी वाटलं म्हणजे माझ्या खिशातलं वाटलं नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ट्रकच्या ट्रक भरून यायचे आम्ही वाटायचो. एवढं करून एक सगळं वातावरण निर्माण, लोकात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर ज्या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे, निवडणुकीचं तिकीट वाटप करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन तिकीट वाटप केलं पाहिजे होतं की चुकीच्या लोकांना तिकीट दिले की जे निवडून येण्याची क्षमता बघण्यापेक्षा तो माझ्या ऐकण्यात राहील का याला प्राधान्य जयवंतराव जगताप साहेबांनी दिलं. त्याचाही फार मोठा फटका झाला. मी स्वतः अत्यंत प्रामाणिकपणे भाऊंचं काम केलं. मी आलेले 21चे 21 बी फॉर्म मोठ्या म्हणजे पूर्ण त्यांच्या हातात नेऊन दिले. आणि 5 नंबर त्या आमच्या राशीनपेठमधनं मी इच्छुक होतो त्या वार्डात मी 1.25 कोटी रुपयाची कामं केली होती. माझ्यासारख्या माणसाला मी निवडणूक जिल्हा प्रमुख आहे. मला खुद्द जयवंतराव जगताप साहेबांनी सांगितलं की तुला तिकीट मी देणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलं तर बाकीचं म्हणजे फक्त बस म्हणणारे बसन, उठ म्हणणारे उठ अशा पद्धतीचे उमेदवार त्यांना पाहिजे होते. त्यांना असा प्रचंड आत्मविश्वास होता की आपलं सीट निवडून आल्यातच जमाय. हा एक झाला. आणि परत नंतर दुर्दैवाची गोष्ट वकील साहेब, मी एवढं सगळं करून प्रामाणिक EB फॉर्म दिले, मला उमेदवारी नाही म्हणले. माझा हक्क होता, माझा राईट होता. तर आता बाकीच्या गोष्टी अंधारातल्या तर सांगण्यात गरजच नाही. राईट असताना मला उमेदवारी नाकारली, माझा इन्सल्ट केला. आणि मला आदरणीय कमलाकर विरतनी मला त्यांच्या मिसेसचा मी अर्ज भरायला गेलो. नंतर मला वीर वकिलांनी घरी बोलवून घेतलं त्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी. आणि मला सांगितलं की भाऊचा निरोप आहे, तू 8 दिवस थांबू नको, प्रचारात यायचं नाही, तुझं डिजिटलवर फोटो छापणार नाही, पत्रिकेत फोटो छापणार नाही. मग मी तिथनं थोडी माहिती काढली. असं का होतं आहे बाबा, आपण तर प्रामाणिकपणे काम केलं, त्यांना प्रवाहात आणलं, त्यांना मदत केली, सगळी ताकद दिली. तर मला असं कळलं की त्यांच्या जे राऊंडच्या लोकांनी सांगितलं की महेश चिवटे जर नगरसेवक झाला तर आपल्याला काहीच या ठिकाणी नगरपालिकेत कारभार करू देणार नाही, चुकीचा कारभार करू देणार नाही. आणि अशा प्रकारचे काही लोकांनी त्यांचं कान भरलं. माझ्यासारखा माणूस प्रवाह, तरी मी त्यातलं 200 मतांनी ते माझं सीट निवडून आणले. 2 उमेदवार, युवराज चिवटे. मी जर तिथं विरोधात नुसतं 1 राऊंड मारला असतं ती 2 सीटं पडली असती. आणि प्रशांत ढाळेचं सीट जी निवडून आले ती त्याच्या ताकदीवर निवडून आले 2 सीटं. खालचं सीट बी ते निवडून निवडलं. आणि खाली सुतार गल्लीत सुद्धा या ठिकाणी मतदारांनी त्यांचे पुत्र वैभवराजे जगतापचा पराभव झाला आणि दुसरे अहमद चाचा निवडून आले. असे 5 आमचे माणसं निवडून आले. आणि ते परदेशाच्या मुलाला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. आम्ही 2 उमेदवार आणले होते, एक हिकली SC मधले मतदारसंघातले, त्यांना उमेदवारी दिल्या नाहीत. उमेदवारी वाटतात मला कुठेही विश्वासात घेतलं नाही. आणि माझ्यासारख्या सगळ्या तळागाळात फिरणाऱ्या माणसाला, ज्यांनी तुम्हाला 2 मंत्री आणून वातावरण निर्मिती केली, सगळी केली, तुमचं प्रामाणिकपणे तुम्हाला काम केलं, त्याला उमेदवारी दिली नाही, त्याला प्रवाहाच्या बाहेर ठेवलं, लोक चिडणारच ना. लोक बोलून दाखवत नसतात ना. मला आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही एवढं सगळं काम करता, तुम्ही एवढं झटता, किंवा आता तुम्ही पाहिलं, तुम्ही आताच सांगितलं की जगताप साहेबांना तुम्ही प्रवाहात आणलं, मंत्री आणले, त्यांच्यासाठी हे केलं, सगळं ठीक आहे. तर नेमकं असं का होतं की तुम्ही एवढं काम करत असताना सुद्धा इतर पक्षातले किंवा गटातले किंवा इतर लोक तुम्हाला बरोबर का घेत नाहीत? काय त्याच्या मागं काय रहस्य काय? प्रत्येकाला असंच वाटतं हा महेश चिवटे त्यांच्या स्टेजवर पाहिजे, त्यांच्यासाठी आपदायला पाहिजे, झटायला पाहिजे. पण त्याला तिकीट द्यायचं म्हणलं तर तयार होत नाहीत. ही पोझिशन आहे. आणि साहेब, आर्थिक ताकदसुद्धा शिंदे साहेबांनी फार मोठी नगरपालिकेला दिली. भाऊंना आर्थिक ताकदसुद्धा भरपूर दिली. सीट यायलाच पाहिजे होतं. आणि सीट गेले किती? 2000 मतांनी गेले, फक्त 1900 मतांनी. आणि नंतर साहेब, एवढं झाल्यानंतर ज्यावेळेस 8 सावंत गटाचे उमेदवार निवडून आले
आदरणीय शिंदे साहेबांचं मी सावंत साहेबांचं बोलणं करून गेलं. आमचे संपर्क प्रमुख साठी साहेब आले होते आणि ते आणि आपण मिळून युती करू म्हणलं. आपले 5 आणि ते 8 आपण सत्तेत गेलो असतो ना. आज शिवसैनिकाला न्याय मिळाला असता, पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला असता. तिथंही त्यांनी युगो पॉईंट करून खोडा घातला. आज त्यांना पक्षाचं काय घेणं देणं. एकनाथ शिंदे साहेबांची सभा दिली होती. एकनाथ शिंदे साहेबांची करमाळ्याला सभा होती. तर मी भाऊंना फोन केला, मंगेशजींनी फोन केला की एकनाथ शिंदे साहेबांची सभा घ्यायची आपल्याला. तर मला भाऊंचा शब्द होता, एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याची गरज नाही, माझ्या चेहऱ्यावर मी निवडणूक जिंकतो. म्हणजे एवढा हे झालं होतं आणि ती माझी चूक झाली. असू द्या, आता जो काही झालेला घटनाक्रम आहे तो आपण अतिशय परखड आणि स्पष्ट मांडलेला आहे. मी स्पष्ट म्हणजे लहानपणापासून स्पष्ट बोलतो, परिणामाची चिंता करत नाही. आणि मी याचं मला माहिती नाही मला काय होणार आहे काय नाही. आता तुमची मुलाखत आल्यावर किती स्फोट होणार आहे, किती जणांचं काय होणार आहे, पण मी आयुष्यात भेट नाही. आता माझ्या प्राणघातक बी हल्ला झाला तुम्हाला माहिती आहे. आणि असो, देव बघून घेईल. शेवटचा प्रश्न असा आहे की यापुढं तुमची वाटचाल कशी राहील? मी सामाजिक क्षेत्रात जेवढं करायचं, लोकांना मदत करणं, लोकांच्या उपयोगी पडणं, 4 माणसाचं चांगलं काम करणं, एवढंच मी या ठिकाणी काम करतो. पण चांगलं काम करत असताना माझी भूमिका काही लोकांना पटत नाही, पण माझी भूमिका काही चुकीची नसते आणि त्यामुळं ते सगळं असं होतं. पण मी समाजसेवेचा वारसा सोडणार नाही. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटेंचा वारसा माझ्याकडे, माझे वडील नरसाप्पा चिवटेंचा वारसा माझ्याकडे. माझ्या आजोबांनी नगराध्यक्षपदी स्वतंत्र निवडून आलेले, नागरिक संघटनेची स्थापना माझ्या आजोबांनी केली. माझ्या आजोबांनी करमाळ्याची विधानसभा लढवलेली आहे. त्यांनी सुद्धा समाजवादी पक्षाकडनं राजकारण केले आणि स्वातंत्र्य सैनिकाचा विचार माझ्यात आहे. त्यामुळे मी माझे मतं मांडायला कधी आयुष्यात कधी घाबरत नाही. मला जे वाटतं ती बोलतो. आज जे आपलं ज्यांना आज अजितदादा वारल्यानंतर प्रत्येकजण माणूस हळहळला. त्यांच्या एकाच भूमिकेचं कौतुक करत होते, परखड आणि परखड आणि स्वच्छ. आणि जो पोटात ठेवतो का नाही, वकील साहेब तुम्ही वारकरीच आहेत की, ज्याच्या पोटात ठेवतो त्याच्या पोटातले काळ असतो असं. आणि आपण परखड, माझ्या मनात काही नसतं. चिवटे साहेब, आपण या ठिकाणी आला, खूप चांगली मुलाखत दिली, स्पष्ट मतं मांडली. तालुक्याचं जे काही चित्र आहे ते तुम्ही अतिशय परखडपणे मांडलेलं आहे. कोणाची तमा न बाळगता आपण बोलला. तुम्ही येऊन या ठिकाणी जे आपले विचार व्यक्त केले त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. मी या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या करमाळा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला नम्रतापूर्वक विनंती करतो की जे हे स्वतःच्या स्वार्थासाठी अभद्र युत्या करतात, त्या सर्व अभद्र युत्या करणाऱ्यांना, स्वार्थाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी आमच्या धनुष्यबाणाला, एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणाला मत द्यावं. आमची मुलं फाटकीत, गोरगरिबांची मुलं आहेत, ह्यांना एकदा कामाची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो.